नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भाग 6. 5 भाग आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. रोज आपली 5 प्रश्नांची सिरियल चालू आहे. आज बघूया भाग 6. तर पहिला प्रश्न बघूया काय आहे. एका थैलीत 1 रुपया 50 पैसे व 25 पैसे यांची 5, 6, 8 या प्रमाणात नाणी आहेत. जर त्यांची एकूण किंमत 420 रुपये असेल तर 50 पैशाची नाणी किती? तुम्हाला विचारले 50 पैशाची नाणी. आता एक लक्षात या प्रश्न कसं सॉल्व्ह करायचा आहे. हा प्रश्न तुम्हाला अहिल्यानगर 2024 ला विचारला गेलेला आहे. ऑप्शन आहेत 210, त्यानंतर तुमचं 126, 252 आणि 70 हे ऑप्शन तुमचे आहेत. ओके, त्या प्रश्न कसं सॉल्व्ह करायचं बघूया. बघा, एका थैलीत 1 रुपया बरोबर का, त्यानंतर 50 पैसे, त्यानंतर 25 पैसे असे काय सिक्के बरोबर का. आणि लक्षात घ्या त्यांचे प्रमाण दिले तुम्हाला. काय प्रमाण दिले तुम्हाला? 5, 6, 8. 5, 6, 8 हे तुम्हाला प्रमाण दिलेले आहे. आणि एकूण त्या पिशवीमध्ये एकूण रुपये तुमचे 420 रुपये. किती आहेत? 420 रुपये. तर त्या थैलीत 50 पैशाची नाणी किती, असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला. या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं बघा, लक्षात घ्या. आता इथं पैसे आहेत, इथं पैसे आहेत आणि इथं रुपये. मग आपल्याला काय करावं लागेल? या रुपयाला पैसेमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग 1 रुपया, 1 रुपया म्हणजे किती पैसे? 100 पैसे होतात मित्रांनो. किती पैसे? 100 पैसे. हे लक्षात ठेवा. तर मग 1 रुपया म्हणजे किती होणार आहे? 100 पैसे. 100 पैसे. आता 50 पैसे तुमचे ऑलरेडी दिलेले आहेत आणि इकडं 25 पैसे. ओके, यांचे प्रमाण दिले तुम्हाला 5, 6, 8. सेम खाली घेऊया 5, 6, 8 आणि यांच्या करायचा सरळ गुणाकार. काय करायचा? सरळ गुणाकार. तर गुणाकार करू. 100 गुणिले 5 किती होतील? 500. त्यानंतर इथं 6 पंचे 30, दोघांचा गुणाकार करतोय आणि हा 0, 300 पैसे. इथं 25 गुणिले 8 किती होणार? 200 पैसे. नाही जमत तर तो गुणाकार करा. 8 पंचे 40, इथं 0, 5ला 4, 8 दुने 16, 16 4 20. या पद्धतीने 200 पैसे येतील. आता करायचं काय? या सर्वांची बेरीज करून टाका. सर्वांची बेरीज येईल तुम्हाला 500, 300, 800 आणि 200, 1000 पैसे. म्हणजे किती पैसे आले? 1000 पैसे आपण असं म्हणू शकतो. आता पुढे करायचं काय? आपल्याला दिलेत रुपये. किती रुपये दिलेत मित्रांनो? 420 रुपये. तर 420 रुपये लिहून घ्या. 420 आणि गुणिला इथे 100 घ्यावं लागेल. 100 काय घेतोय आपण? कारण की रुपये यांना जर पैशामध्ये कन्वर्ट केलं तर मला गुणिला 100 घ्यावं लागेल. तुम्हाला म्हटलं मी 1 रुपया म्हणजे किती पैसे? 100 पैसे. म्हणून हा 100 घेतलाय आणि हे सर्व पैशांमध्ये किती? ते भागिले 1000. हे भागिले 1000 घेऊन द्या. करा काटाकाटी. हा 0 कट, 0 कट, 0 कट, 0 कट, 0 कट, 0 कट. राहिला काय? 42. इथं लिहितो 42. आणि तुम्हाला विचारलं काय? 50 पैशाची नाणी विचारली बरोबर का. 50 पैशाची नाणी. आता 50 पैशाची नाण्यांचे प्रमाण किती ते बघायचं. किती मित्रांनो? 6. किती आहे? 6. तर या 42ला 6 ने गुणून टाका. कशाने? 42ला 6 ने गुणा. 6 दुने 12, 5ला 1, 6 चौक 24, 24 आणि 1 25. म्हणजे आपला आन्सर काय येणार मित्रांनो? 252 रुपये. 252 रुपये. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार आहे बरोबर. प्रश्न दुसरा करूया लगेच. चला, प्रश्न दुसरा आणलेला आहे तुमच्यासाठी. हा प्रश्न मी फळ्यावर लिहिलेला आहे. काय प्रश्न बघा. 4.5/7 अधिक 2.3/7 मायनस 3.5/7. आता हा प्रश्न खूप साधा आणि सिंपल प्रश्न आहे. ओके, बरोबर क्वेश्चन मार्क म्हणजे काय? हा पुणे 2024 ला प्रश्न विचारला गेलेला आहे. या प्रश्न कसं सॉल्व्ह करायचे सर्वांना माहिती आहे, पण मी घेतलेलं आहे. कारण की काही पोरं वीक असतात, त्यांना या गोष्टी समजत नाही, म्हणून मी घेण्याचा प्रयत्न करतोय. ते एक लक्षात घ्या. या प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा मित्रांनो? इथं कंपल्सरी काय असतो? गुणाकार असतो. ओके, इथं कंपल्सरी बेरीज घ्या. करा. 7 चौक 28, 28 आणि 5 किती झाले? 28 आणि 5, 28 आणि 5 33 बरोबर का. 28 आणि 5 33 आणि छेदला काय? 7. तो 7 सेम घेऊन द्या. इथं प्लसचं चिन्ह आहे, प्लस आणा. इथं परत तीच क्रिया करायची. 2 7 14, 14 आणि 3 किती झाले? 17. इथं 17 खाली काय येणार तुमच्या? 7. इथं मायनसचं चिन्ह आहे, मायनस आणा. इथं 7 त्रिक 21, 21 आणि 5 26, 26 छेद 7, 26 छेद 7. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, छेद सर्वांचे सारखे म्हणजे छेद मध्ये एकच अंक असणार आहे तुमच्या 7. ऑप्शन मध्ये सर्वांच्या छेदच्या खाली 7 7 7 आहे. करायचं काय? इथं प्लस आहे म्हणून त्या दोघांची बेरीज होऊन जाईल. 33 आणि 17 किती झाले? 50. इथं 50 मायनस हा
26 आणि छेद मध्ये कोणता पण कॉमन एक 7 घेतला तरी चालतो. हा 7 घेतला. 50 मायनस 26 किती उरणार आहे बरं? 24. किती उरणार आहे? 24 आणि छेद मध्ये काय तुमच्या 7. 7 ने भागून टाका कारण की आपल्याला भाग पूर्णांक मध्ये द्यायचे आहे 2 3 मध्ये. त्यासाठी 7 1 7 7 त्रिक 21. बाकी किती उरणार आहे मित्रांनो? बाकी उरणार आहे तुमची 3. तो वरती 3 ठेवा आणि खाली कशाने भाग दिला? 7 म्हणजे 3.3/7. ऑप्शन नंबर बी. चला मित्रांनो प्रश्न क्रमांक 3 बघूया. छान प्रश्न आहे. चालत्या रेल्वे गाडीत बसलेला एक यात्री एका मिनिटाला टेलिफोनचे 20 काम मोजतो. जर प्रत्येक 2 कामांमधील अंतर 50 मीटर आहे तर रेल्वे गाडीचा वेग किती? हा प्रश्न तुम्हाला गोंदिया 2023 ला विचारला गेलेला आहे. ऑप्शन आहे 57 किमी, 60 किमी, 63 किमी, 80 किमी. ओके, प्रश्न छान आहे. याला सॉल्व्ह कसं करायचं ते बघूया. लक्षात घ्या, एक रेल्वे गाडीत बसलेला आहे. ओके, तो एका मिनिटाला 20 तो एका मिनिटाला किती काम मोजतो? 21 काम मोजते. 21 काम मोजतो, बरोबर का? 2 खांब्यांतील अंतर किती मीटरचं मित्रांनो? 50 मीटरचं आहे. 50 मीटरचं अंतर आहे 2 खांब्यांमधील अंतर. तर गाडीच्या वेग किती असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. करायचं काय? लक्षात घ्या, इथं जे खांब आहेत, ओके, किती खांब आहेत तुमचे? 21 खांब. तर लक्षात घ्या, आपण जर असं काउंट केलं, इथं पहिला खांब घेतला, इथं दुसरा, यातला किती मीटरचं अंतर आहे? 50. 2 खांब्यांमधील अंतर इथं ते इथं, या दोघांमधील 50 मीटरचं अंतर आहे. असं करत करत असं तुमचे 21 खांब्यांपर्यंत अंतर किती येते पहिले ते काउंट करून घ्या. त्याला सोपं काउंट कसं करायचं लक्षात घ्या. इथं 21 खांब आहेत ना, याच्या मागचे संख्या घेऊन टाकायची 21ची. 21ची मागची संख्या काय येणार आहे? 20. म्हणजे 20 खांब काउंट करा. आणि इथं 2 खांब्यांमधील अंतर किती तुमचं? 50 मीटरचं. म्हणजे हा 20 गुणिले घेऊया हा 50, बरोबर का? हा 20 गुणिले हा घेऊया 50. ओके, दोघांचा गुणाकार किती? 1000. म्हणजे हे किती मीटर भेटलं आपल्याला? 1000 मीटर भेटलं. किती मीटर भेटलं? 1000 मीटर. आता एक लक्षात घ्या, पुढे तो एका मिनिटात म्हणत होता ना, तर तिथे लक्षात घ्यायचं तुम्हाला, हा जो आहे ना 50 मीटर अंतर जो दिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला, 50 मीटरचं अंतर. ओके, तर इथं मीटर आहे म्हणून या मिनिटाला आपल्याला सेकंदामध्ये रूपांतर करायचं आहे. कशात रूपांतर करायचं? सेकंदामध्ये. तर एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? 60 सेकंद, बरोबर का? एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? 60 सेकंद. आता याची मांडणी कशी करायची? हे 1000 मीटर लिहून घ्या. 1000 मीटर गुणिले कंपल्सरी 18/5 वापरायचं आहे तुम्हाला. 18/5 वापरलं आणि सेकंद किती आले? 60. हा भागीला 60 घेऊन द्या. इथं परत आलंच लक्षात. हा 1000 मीटर गुणिले 18/5 कंपल्सरी आणि सेकंद तुमचे भागीले. करा काटाकाटी, 0 कट 0 कट. 6 1 6 7 3 18, 5 1 5 5 2 10, 0 0. ओके, 20 आणि 3 दोघांचा गुणाकार, 20 3 60. म्हणजे गाडीच्या वेग किती आहे? 60 किमी पर तास आहे. 60 किमी पर तास. ऑप्शन नंबर 2 याचं बरोबर उत्तर असणार आहे. चला मित्रांनो प्रश्न क्रमांक 14 करूया. काय प्रश्न आहे बघा. ताशी 24 किमी वेगाने गेल्यास एक गावी पोहोचण्यास 2 तास 30 मिनिटे लागतात. जर ताशी 30 किमी वेगाने गेल्यास तर किती वेळ लागेल? एक लक्षात घ्या, 24 किमीने ताशी म्हणजे 24 किलोमीटर ताशी वेगाने जाते एक गाडी. एका गावी पोहोचण्यास त्यांना वेळ लागतोय 2.5 तास, म्हणजे 2 तास 30 मिनिटे, म्हणजे 2.5 तास लागतायत. जर आपण वेग वाढवला, किती केला? 24च्या ऐवजी 30 केला तर आपल्याला ऑब्व्हियसली कमी मिनिटं लागणार आहेत, बरोबर आहे का? कारण की वेग वाढवला पण तर कमी मिनिटं लागणार आहेत. ऑप्शन तुमचे तसे दिलेले आहेत तिथं. 2 तास 15 मिनिटं, 1 तास 50 मिनिटं, 2 तास, 1 तास 45 मिनिटं. आणि हा प्रश्न तुम्हाला कुठे विचारला? हिंगोली पोलीस 2023 ला विचारलेला. त्या प्रश्नावर कसा सॉल्व्ह करायचे लक्षात घ्या. पहिले लिहून घ्यायचं किमी गुणिला वेळ आणि गुणिला वापरायचं तुमचं 5/18. पहिला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे तुम्हाला. बघा लक्षात घ्या, किमी आहे तुमचं किती? 24 किमी गुणिले वेळ. आता वेळ पहिले किती लागतोय? 2 तास 30 मिनिटे. 2 तास बरोबर 30 मिनिटे. आता मला सांगा 2 तास 30 मिनिटे आहेत, हे मिनिटं आहेत आणि तास आहेत. तर आपल्याला काय करावं लागेल? हे 2 तास म्हणजे किती मिनिटे आहेत सर्वांना माहिती आहे. 1 तास मध्ये तुमचे 60 मिनिटं असतात. तर 2 तासामध्ये किती मिनिटं असणार आहेत? 120 मिनिटं. 120 मिनिटं आणि 30 मिनिटं बरोबर किती होणार आहेत? 150 मिनिटं. इथं 150 मिनिटं घेऊया आणि गुणिला काय वापरायचं तुमचा? 5/18. काय वापरायचंय? 5/18. काटेकाटी करा. इथे बघा 6 ने भाग जातोय. 6 चौक 24, 6 त्रिक 18. इथं 3 आणि 15 भाग जाईल. 3 1 3, 3 5 15, 0 0. सर्वांचा टाका गुणाकार. 5 चौक 20. ओके, 20 गुणिले 5 100 आणि हा 0. म्हणजे किती आलं तुमचं? 100 काय ते
जर ताशी 30 किमीने वेग वाढवल्यास तर किती वेळ लागेल. ओके, तसं तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. तर काय करायचं आहे, हे मीटर परत लिहून घ्या. 1000 मीटर गुणिले इथं घ्यायचं तुम्हाला वेळ, आणि वापरायचं काय मित्रांनो, 18/5. आता इथं उलट वापरा, कारण की वरती आपण वापरले 5/18, आता इथं 18/5 वापरा. तर इथं मी असं नाही लिहिता, इथं मीटर लिहितो म्हणजे तुम्हाला लवकर कळेल. मीटर पहिला आन्सर किती आले आपला, 1000 मीटर. 1000 लिहून घ्या. ओके, गुणिले 18/5 आणि भागीला तुम्हाला वेळ वापरायचा आहे. वेळ किती आहे, सर वेळ नाही तिथं किमी. हा काय देतं, किमी. तर किती किमीने वेग वाढवणार होतो, 30 किमीने. इथं 30 घ्या. आता करा काटाकाटी, 0 कट 0 कट, 3 1 3, 3 7 18, 5 1 5, 5 2 10, 0 0, 6 2 12 आणि 0. म्हणजे किती मिनिटं आले, 120 मिनिटं. 120 मिनिटं म्हणजे किती तास होतात, 2 तास होतात मित्रांनो. किती तास होतात, 2 तास. तर आपलं उत्तर काय असणार आहे बघा, लक्षात घ्या. आपलं उत्तर असणार आहे तुमचं 3 नंबरचं ऑप्शन, 2 तास. ओके, हा प्रश्न हिंगोली 2023 ला विचारला गेलेला आहे. याच्यानंतर आपण शेवटचा क्वेश्चन घेणार आहोत, 5वा. चला क्वेश्चन करूया 5वा. 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष किंवा 12 मुले एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करतील. ऑप्शन आहेत तुमचे 12, 9, 15, 18. वर्धा आणि सोलापूर या 2 जिल्ह्यांना हा प्रश्न विचारला गेलेला आहे. लेटेस्ट म्हणजे वर्धा 2024 आणि जुना म्हणजे 2023 सोलापूरला. या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं लक्षात घ्या. पुरुष पुरुष पहिले सुरुवातीला किती, 6 पुरुष आहेत. त्यानंतर मुले किती मित्रांनो, 8 मुले आहेत. आणि दिवस किती लावतात, ते 24 दिवस लावतात. बरोबर का, 24 दिवस लावतात. तर तेच काम 7 पुरुष त्यानंतर तुमचे 12 मुले तेच काम किती दिवसात करतील, असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला. एक लक्षात घ्यायला करायचं काय, जी 1 नंबरची पूर्ण सिरियल आहे, बरोबर का, 6, 8 आणि 24 हे सर्व गुणाकार मध्ये ठेवा. कशामध्ये ठेवा, गुणाकार मध्ये. 6 गुणिले 8 गुणिले 24 ठेवलं आणि भाग करायचं काय, पुरुष आणि मुलं यांची सिरियल पूर्ण आहे. बरोबर, इथं 6 पुरुष आहेत, त्यानंतर इथं 7, इथं 8 मुले आहेत, त्यानंतर इथं 12 आणि काढायची काय आपल्याला दिवस. तर जी पूर्ण सिरियल दिसते यांच्या क्रॉस गुणाकार करायचा. काय करायचा, क्रॉस गुणाकार. तर मला सांगा, 5 72, इथं 8 7 56, इथं 56 आणि या दोघांची करायची बेरीज. काय करायची, बेरीज. 6 2 8, 7 आणि 5 12, किती आलं, 128. हा 128 इथं भागाकार मध्ये घेऊन या. 128 इथं भागाकार मध्ये घेऊन आलो. चला भाग द्या. कशाने भाग जातोय, 4 ने तोडा. 4 त्रिक 12, 4 2 8, इथं 4 2 8. परत इथं भाग जाईल, बे एक बे. ओके, बे एक बे उरलाय, बेसक 12. परत लक्षात घ्या, परत 4 ने भाग जातोय किंवा 8 ने देऊन टाका. 8 त्रिक 24, 8 2 16, 2 ने 6 जाईल, बे एक बे, बेत्रिक 6, 3 त्रिक 9. म्हणजे किती दिवस लागणार आहे, 9 दिवस. ऑप्शन नंबर 2 याचं बरोबर उत्तर असणार आहे. तर आज आपले पूर्ण 5 क्वेश्चन झालेले आहेत. आपण पुढं उद्या 7वा भाग आणू. ओके, तर भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.